तर आज आपण 44 साईजचं कटोरी ब्लाऊज कट करणार आहोत. तर त्यासाठी मेजर आहे ब्लाऊजची उंची 14, छाती 44, कमर आहे 39, मागचा गळा 9 आहे, पुढचा गळा 5.5, शोल्डर 17.5 आहे आणि मुंडा आहे 19. ठीक आहे. तर आपण इथे अस्तरची 2 फोल्ड करून घेतलेली आहे. अस्तरला प्रेस मारून घेतलेला आहे. आधी ब्लाऊजची उंची आहे 14, 14मध्ये आपण 1 इंच मिळवून 15 इथे मार्क करून घेतलेलं आहे. वरच्या साईडला अर्धा इंचाची मार्क केली आहे, खालच्या साईडला अर्धा इंचाची मार्क केलेली आहे. शोल्डरसाठी मी इथे त्यांचा शोल्डर 17.5 आहे, तर मी डायरेक्ट इथे 7चा शोल्डर घेतला आहे. तयार शोल्डरपट्टी त्यांची मी 3ची ठेवणार आहे आणि गळा रुंदी त्यांची असेल 1.25 इंची. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्मोलसाठी मी 7.5वरती मार्क करणार आहे. आर्मोलची रेषा मारून घेऊया. याच्यावर आपण छातीचं मेजर ओके. छाती आहे 44, 44 भागिले 4 11 येईल. छातीचं 44 भागिले 4 11, 11 प्लस आपण 2.25 इंच मार्जिन देणार आहोत. आपण इथून सरळ रेषा मारून घेऊया. त्याच्यानंतर ही लाईन आपण सरळ अशी रेषा मारून घेऊया. त्याच्यानंतर इथून आपण एक 1.25 इंचावरती क्रॉस लाईन करून ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटरवरती हा असा आर्मोलचा शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा आर्मोल चेक करायचा. आपल्याला आर्मोल पाहिजे आपला टोटल आर्मोल 19, 19चा अर्धा 9.5 आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं. 9.5 जिथे येईल तिथपर्यंत आपल्याला चेक करायचं. तर हा इथे 9.5 आणि 1 इंच जास्त येतो आहे, तर ही लाईन मी 1 इंच काय करणार वरती घेणार. 1 इंच वरती घेतल्याच्या नंतर परत आपण काय करायचं, इथून 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे. सेंटर हा थोडा वरती जाईल. इथून आपण परत मुंड्याचा शेप देणार आणि परत आपण चेक करणार आपला ठीक आहे. तर हा आपला आर्मोल 9.5 येत आहे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही आपली आता खालची लाईन आपल्याला नको आहे. हा जो आपल्या वरचा जो मुंडा इथे तयार झाला आहे, हा आपला मुंडा परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेवढी गळा रुंदी आहे, आता गळ्याची उंची आहे, मागचा गळा 9चा आहे, तर आता इथून आपण वरून 9.5वरती मार्क करणार. 9.5 आणि जेवढी गळा रुंदी आपण इथे घेतलेली आहे 3.25 तेवढीच आपण इथं घेणार आणि हा बॉक्स तयार करणार. बॉक्स तयार करून आपण याच्यामध्ये असं नॉर्मल गोल पॅटर्न देणार. त्याच्यानंतर हा 3.5चा सेंटर आणि इथून आपण इथून मोजणार 5.25 आणि आपण इथे पण एक 5.25वरती टक्स देणार. टक्सची उंची 4.5. टक्सला दोन्ही साईडला आपण मार्जिन ठेवणार आहोत अर्धा इंच. ठीक आहे. बॅकची कटिंग करून घेऊया. तर आम्ही हा बॅक काढलेला आहे, तो आपण इथं मी ॲडजस्ट करतो आहे फ्रंट काढायसाठी. बरोबर कट टू कट इथे लावून घेतला आहे. मणी काढलेलं त्याचे चारी बाजूला असं मार्क करून घ्यायचं आहे बॅक ठेवून. ठीक आहे. शोल्डर लाईन मार्क करून घ्यायची इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला आपण 1 इंच वाढवणार आहोत योगपट्टीसाठी. योगपट्टीसाठी आपण खाली 1 इंच वाढवणार आहोत. 1 इंचावरती आपण काय करणार, सरळ ते पिंक कलरने माडवलेलं आहे, ते आपलं काय एक्स्ट्रा मार्जिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही मुंड्याची जी सरळ रेषा ती मारून घेऊया. आपण कटोरीच्या भागात तिकडच्या साईडला काय वाढवत नाही मार्जिनच्या साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा गळा घ्या. पुढचा गळा 5.5 आहे. वरून आपण किती घेऊया 6 इंच. 6 इंचावरती मार्क करूया आणि गळा रुंदी आहे 3.25 इंची. 3.25वर मार्क करून आपण बॉक्स तयार करून घेऊया इथे.
ठीक आहे. बॉक्समध्ये एक गोल आकाराचा असा शेप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथून पावणींचा आत घेऊया. आणि इथून पुढच्या मुंड्याचा असा शेप द्यावा. ठीक आहे. ह्या दोन्हीमध्ये अर्ध्या इंचाचा फरक असला पाहिजे बॅकचा आणि फ्रंटमध्ये. आता ह्यांना आपण योकपट्टी देऊया 2 आणि इकडे 2.5. 2. ठीक आहे. ही मार्जिनची रेषा आखून घेऊया सरळ. योकपट्टीची लाईन सरळ. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचा कमरेचा चौथा भाग टाकून देऊया. 39 आहे. 39 म्हणजे 9:15. त्यांची कमर आहे 9:15. 9:15 वरून ठीक आहे. त्याच्यानंतर योकपट्टीच्या खालच्या लाईनमध्ये कमरेचा चौथा भाग टाकलेला. तर योकपट्टीच्या वरच्या लाईनचे 10 आहे. 10 डिवाइड बाय आपल्याला काय करायचं, इथे टोटल जे मेजर असेल त्याला डिवाइड बाय 3 करायचं आहे. तर आपल्याला जे मेजरमेंट मिळेल ते आपण ह्या लाईनपासून आतमध्ये घेणार. तर किती येते 3.25. 3.25वर मार्क करणार. तर ह्या 44च्या छातीला कटोरी कितीची तयार होते 7ची. ठीक आहे. इथे 7ची कटोरी तयार होते. सेम आपण काय करणार, हा जो आपला गळ्याचा मार्क आहे तिथे पण आपण 7वरती मार्क करणार. ठीक आहे. 7वरती मार्क करून आपण हा असा इथे बॉक्स तयार करून घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथून आतमध्ये 1-2 इंचावरती मार्क करून आपण ह्याला असं इथे वरती पण जॉईन करून घेणार आणि आपण इथून असा कटोरीचा शेप देणार. ठीक आहे. त्यांचा गळा 5.5चा जरा छोटा, आपण हा गळा वाढवूया खाली. ठीक आहे. 6.5चा गळा करूया. तर गळा आपण थोडा याचा वाढवून घेतलेला आहे ब्लाऊजचा. 1.5 इंच वरती गळ्याचा शेप. हा पॉईंट आला इथे, हा पॉईंट गेला इथे आणि हा आला खाली. ठीक आहे. ते कटोरीसाठी आपण काय करणार, इथून 1.5 इंच वरती घेऊ, ही एक लाईन मारणार. त्याच्यानंतर इथून स्ट्रेट आणि इथून आपण असं कटोरीचा हा असा शेप देणार. ठीक आहे. हा तुमचा पुढचा मुंडा. हा जो पिंक कलरचा जो भाग दिसतोय तो आपला कटोरीचा भाग असेल. ठीक आहे. आणि हा असा गळा. आता हा टोटल 7 आहे. 7चा मध्ये 3.5, 3.5वरती मार्क करूया आणि इथून असा आपण योकपट्टीचा शेप देऊया. ठीक आहे. आता ही आपण कटोरी कापून घेऊया. 1 इंच एक्स्ट्रा जे वाढवलेलं आहे इथून आपण कट करणार सरळ. त्याच्यानंतर हा गळा. त्याच्यानंतर योकपट्टी कट करूया. ठीक आहे. योकपट्टी कट केल्याच्यानंतर कटोरी कट करूया. ठीक आहे. हा कटोरी गेल्यानंतर हा जो कटोरीचा सेंटर आहे त्या सेंटरला पण आपण काय करायचं, इथे एक बारीक असा टक मारायचा. ठीक आहे. आता सगळे पार्ट काढून झाले. आपल्या कटोरी वाढवायचे. कटोरी वाढवताना ही कधी पण असं तिरका ताणणारा कपडा घ्यायचा असतो. जिकडून हा कपडा ताणतोय असा, आता हा इथून कपडा ताणणारा असतो. अशा ताणणाऱ्या कपड्यामध्ये कटोरी जो आपण जी काढलेली आहे ती कटोरी आपण अशी इथे ठेवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कटोरीला चारी बाजून काय करायचं, वाढवून घ्यायचं आहे पूर्ण. कटोरीला आपण असं पूर्ण काय करणार, कटोरीला आपण असं पूर्ण वाढवून घेणार चारी बाजू. त्याच्यानंतर सेंटर पण मार्क करून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कटोरीला ह्या साईडला 1.5 इंच, या साईडला 1.5 इंच आणि खाली पण आपण किती वाढवणार, 1.5 इंच वाढवणार. इथे आपण किती 0.5 इंच वाढवणार. इकडे पण आपण 0.5 इंच वाढवणार. ह्या दोन्ही मार्कला इथे जॉईन करून घेऊया. ही पूर्ण अशी लाईन मारून घेऊया क्रॉस. त्याच्यानंतर आपण ही अशी इथे क्रॉस लाईन मारून घेऊया. ही लाईन अशी क्रॉस खाली वाढून घ्यायची.
त्याच्यानंतर हा पॉईंट ह्या पॉईंटला इथं जॉईन करायचा. ठीक आहे, हा पॉईंट ह्या पॉईंटला जॉईन करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जसा आकार गेला आहे तसाच आकार असा जॉईन करू. ठीक आहे, आता हा वाढवलेला भाग आहे तो आपण काय करणार, कट करणार. ठीक आहे, आणि हा असेल आपला सेंटरचा टक्स. आता हा आपण जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला इथे हा 1.5 इंचाचा टक्स मारायचा, 1.5 पावणे 2चा चेस्ट मोठे म्हटल्यावर, आणि वरून ॲपेक्स पॉईंटची उंची असेल आणि हा 1.5 इंचाचा टक्स असेल. ही आपली कटोरी तयार झालेली आहे.